तर आपण पाहतोय पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये पुण्याचे संतोष जगदाळे यांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला। त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी इथे दाखल झालेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी सध्या शरद पवार पुण्यामध्ये दाखल झाल्याचं आपण पाहू शकतोय। खरं तर पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला, त्यामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा काही पर्यटक मारले गेलेत, त्यांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला। त्यामध्ये कर्वेनगरमधील जगदाळे हे सुद्धा मृत्युमुखी पडले। त्यांच्या कुटुंबियांवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्या पार्श्वभूमीवर आता संतोष जगदाळेंचं पार्थिव कर्वेनगरमध्ये आणलं गेलंय। त्यासाठी शरद पवार पुण्यामध्ये दाखल झालेत। त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी सध्या शरद पवार इथे कर्वेनगरमध्ये दाखल झाल्याचं आपण पाहू शकतोय। तर मोठी गर्दी या ठिकाणी परिसरातील नागरिकांची सुद्धा आहे। संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर इथे काही वेळानंतर अंत्यसंस्कार केले जातील। त्याआधी शरद पवार त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी त्यांचे मित्र, आप्तेष्ट आणि परिसरातील नागरिक यांची झालेली आहे। त्यांच्या कुटुंबियांवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी इथे शरद पवार दाखल झालेले आहेत। तर आपण पाहू शकतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दुःखाची भावना या ठिकाणी पाहायला मिळते। त्या पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार सुद्धा आज पुण्यामध्ये होते आणि त्यासाठी ते आता इथे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी इथे आलेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल, सध्या शरद पवार इथे जगदाळे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आलेत? काही वेळापूर्वीच कर्वेनगर परिसरात पोहोचलेले आहेत, ज्या ठिकाणी संतोष जगदाळे यांचं निवासस्थान आहे। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये संतोष जगदाळे आणि दुसरे कौस्तुभ गणबोटे या दोघांचाही मृत्यू झाला होता। पहाटेच्या सुमारास संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचेही पार्थिव पुणे विमानतळावरती दाखल झालं आणि त्यानंतर संतोष जगदाळे यांचं निवासस्थान ज्या ठिकाणी आहे कर्वेनगरमध्ये, त्या ठिकाणी आता पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। शरद पवार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शरद पवार आता या संपूर्ण जगदाळे कुटुंबियांचं सांत्वन करतायत आणि जी काही घटना घडली त्या संदर्भात देखील कुटुंबियांशी संवाद साधतायत। आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पुण्यातील मोठ्या संख्येनं नागरिक सांत्वन करण्यासाठी उपस्थित आहेत आणि साधारणतः 9:30 वाजताच्या सुमारास संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांवरतीही वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार हे केले जाणार आहेत आणि मात्र त्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कालपासूनच या त्यांच्या निवासस्थानी नातेवाईकांची ये जा सुरू होती, नागरिकांची ये जा सुरू होती, कारण ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्यानंतर संताप देखील तितकाच व्यक्त केला जात आहे आणि त्यामुळे सकाळच्या सुमारास देखील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, दत्ता भरणे, माधुरी मिसाळ या सर्व मान्यवरांनी देखील संतोष जगदाळे यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि आता शरद पवार पोहोचलेले आहेत। शरद पवार देखील संतोष जगदाळे यांना श्रद्धांजली अर्पण करतायत आणि थोड्याच वेळात या ठिकाणावर पार्थिव हे वैकुंठ स्मशानभूमीकडे नेण्यात येईल आणि त्या ठिकाणी अंतिम संस्कार हे केले जाणार आहेत। या संतोष जगदाळे यांची जी एकुलती एक कन्या आहे, मुलगी आहे, आसावरी जगदाळे, ही या वडिलांवरती अर्थात संतोष जगदाळे यांच्यावरती अंत्यविधी करणार आहे। आम्ही कोणाला आवाज काढायची पण सोय नव्हती। ती बंदूक घेऊन हातात उभे होते, साळा उभा राहिल्यासारखी धडाधडा गोळ्या मारतात। त्यांनी काही बघितलं नाही, डोळ्यात गोळ्या, डोक्यात गोळ्या, खाते 5-7 किती आता पावसासाठी 6-7 कुठे बघणार आहे माझ्या चला
पाणी द्या. थँक्यू. शिवाय रात्री 10 वाजेपर्यंत आम्हाला 10-11 पण आम्हाला काहीच सांगितलं आहे. जिवंत आहे जिवंत आहे. आम्ही त्या आशा इकडे म्हणजे माझे कुठे कुठे कॉन्टॅक्ट वापरून काय काय केली. शेवटी काय कसं बोलणार आम्ही. आमचं एवढं जीव होतं का आम्ही